सब रेस में लग गए, लेकिन ऐसे शेर को हम वेल ट्रेन्ड कहते हैं, वेल एजुकेटेड नहीं। नक्षत्राला आता 5वीला आणि पुन्हा 8वीला महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षेला बसूया आता. काय हो, आताच तर मूवी बघितली की लाईफ इज अ रेस वाली. लेकराला आतापासून कशाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पळवायचं, काय फायदा याचा? अगं वेडाबाई, परीक्षेला बसतील तर महिना शिष्यवृत्ती तर भेटेलच, पण जरी भेटली नाही ना तरी लेकरांना अनुभव भेटेल. कारण मोठ्यापणी उगे रट्टा मारून पडलेल्या मार्कला काय फायदा नाही. डॉक्टर, इंजिनियर, वकील, सीए बनण्यासाठी किंवा सर्व सरकारी नोकरीसाठी आता स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. आणि शिष्यवृत्ती परीक्षा ही सर्व स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी आहे. बरं बाबा, तुमचं म्हणणं खरं आहे. लेकराला आतापासून सवय झालेली कधी पण चांगली, पण याचा अभ्यास कसा करायचा? टार्गेट पीक ऍप आहे ना, लेकरांना इथे शिष्यवृत्ती परीक्षेच्या योग्य नियोजनासह संपूर्ण अभ्यासक्रमावर मराठीत व्हिडिओ, व्याख्याने आणि मॉक टेस्ट सगळं भेटेल. बाकी आमच्या शालेय शिक्षकही खूप चांगले आहेत म्हणा, ते देखील मदत करू शकतात. माझ्या लेकराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी लगेच डाउनलोड करते. तुम्ही पण करा प्ले स्टोअर वरून टार्गेट पीक ॲप.